नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात आता एनआयएची एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणात तपासाला मोठं वळण मिळालेलं आहे। नाशिक पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे सुपूर्द केलेली आहेत। या कागदपत्रांमध्ये आरोपींना पैशांचा पुरवठा आणि परदेशातून मिळणाऱ्या मदतीचे धागेदोरे असल्याची माहिती आहे। दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल होऊन प्रत्यक्ष चौकशी करणार आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी रजा मेमन आणि शफी शेख यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता देशपातळीवरील यंत्रणा मैदानात उतरल्यानं या प्रकरणातील मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री झाली आहे। नाशिकमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडून थेट चौकशी केली जाणार आहे। महिला आयोगानं सुमोटो दखल घेत विशेष चौकशी समिती स्थापन केलेली आहे। निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी डीजीपी बीके सिन्हा, ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांच्यासह 4 सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे। हे पथक आज नाशिकमध्ये येऊन टीसीएस कंपनी आणि संबंधित ठिकाणी तपास करणार आहे। अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण अहवाल आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना सादर केला जाणार आहे। खरं तर एनआयएची एंट्री या सगळ्या प्रकरणात आता होताना दिसते। जी एचआर आहे खान म्हणून तिला जी अटक केलेली आहे, त्यामुळं हे प्रकरण जरा ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण धसास लागलेलं आहे। यामध्ये जे कोणी आहेत हे सगळं प्लॅन करणारे, ह्याला पाठबळ देणारे, ही सगळी लोकं रेकॉर्डवरती आली पाहिजेत। तशा पद्धतीचा तपास सुरू आहे। खरं तर तुमच्याकडे आणखीन काही इनपुट्स या संदर्भातले आहेत का? कारण अनेक बाबी आहेत ते तुम्हीच उघड करताना। नाही, माझ्यापेक्षा पोलीस यात खूप अतिशय सिरियसली हा तपास करत आहेत आणि अत्यंत व्यवस्थितपणे हा तपास सुरू आहे आणि बऱ्यापैकी आता अशी प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहेत। काल पुण्यामध्ये पण असंच एक प्रकरण घडलं आहे जे आपल्या चॅनेलच्या समोर आलेलं नाही, परंतु एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारी मुलीच्या संदर्भातला हा विषय आहे। बऱ्यापैकी आम्ही त्या मुलीला आता समजावून सांगतोय, ती पण मुलगी कव्हर होईल आणि कव्हर झाल्याच्या नंतर ती मुलगी पोलिसांच्या समोर येईल। हे नाशिकसारखं पुण्यामध्ये सुद्धा होताना दिसते। नाही, आता एका मुलीच्या संदर्भात घडलं आहे, परंतु आता प्रत्येक कंपनीमध्ये ही चौकशी होण्याची आवश्यकता आहे। अशा प्रवृत्तीची कोणी लोकं तिथं आहेत का? तशा पद्धतीनं मुलींना फसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? त्यांना ब्लॅकमेल करत आहेत काय? तर ह्याचं आता व्यवस्थितपणे सगळीकडेच माहिती घ्यायचं सुरू आहे। या संदर्भात काही SOP सरकारनं करावी असं वाटते का? मग नाही, अजून जरा 4-8 दिवस जाऊ द्या, सगळं प्रकरण व्यवस्थित पुढं आले। कारण अमरावतीचं लगेच प्रकरण समोर आलेलं आहे, तर रोज नवीन प्रकरणं आणि ते मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत आणि त्यामुळं नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य या विषयावरती सगळ्या काहीतरी नियमावली तयार करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या संदर्भात आदेश देतील। धर्मांतर विरोधी कायदा या निमित्तानं तरी आता व्हावा असं वाटतं का? नाही, झाला ना कायदा। मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वामध्ये धर्म स्वतंत्र 2026 नावाचा कायदा हा दोन्ही सभागृहामध्ये पारित झाला आहे। त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल। या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीही वाचणार नाही। सरकार योग्य ते आहे ते काळजी घेऊन या सगळ्यांच्यावरती कारवाई करताना आपल्याला दिसून येते आणि धर्मांतर विरोधी कायदा आणखीन कडक करण्याची गरज आहे। याशिवाय पुण्यामधले सुद्धा आणखीन एक प्रकरण आता पुढे येण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीची सूचक माहितीसुद्धा आता त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।